आंबेडकरांचा जो एक बीजारोपण जे झालं पुढच्या चळवळीचं म्हणता येईल, त्या विचारांची जडणघडण खऱ्या अर्थानं अमेरिकेत झाली। 1927ला महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला। बाबासाहेब स्वतः लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणतात। सगळा अस्पृश्य समाज एकदम आशेनं बाबासाहेबांकडे पाहत होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाकीचे जे धर्म होते त्या धर्माचा अभ्यास करून मग बौद्ध धर्म स्वीकारला, तर त्याबद्दल थोडं सांगा। बाबासाहेबांच्या जीवनातला एक अनुभव ज्यामुळे त्यांच्या हृदयावर ओरखडे उमटलेले आहेत, जेव्हा लक्षात आलं की हे महार समाजातून आहेत। आजही खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना विरोध करणारे काही लोक आहेत, तर एक अभ्यासक म्हणून ह्याबद्दल काय बोला? 80 ते 90% सावरकर आंबेडकर एका पेजवर आहेत। 80 ते 90% आंबेडकर आणि गांधीजी विरोधी विचाराचे आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण घटनेचे शिल्पकार मानतो आणि की बाबासाहेबच असं म्हटले की मी संविधान जाळून टाकेन, हा काय विषय? नमस्कार, मी अमोघ वैद्य आणि तुमचं स्वागत करतो वैचारिक किडाच्या ऐतिहासिक गप्पांमध्ये। मंडळी, कुठल्याही महापुरुषाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, त्याच्या चरित्राचा अभ्यास करून घ्यायचा असेल, तर संपूर्णपणे त्याचा इतिहास जाणून घेणं आणि त्याचे विचार जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं। आणि त्याचसाठी आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जाणून घेणार आहोत, त्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत। आणि त्याचसाठी आज आपल्याबरोबर आहेत भरत आमदापुरे, ज्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचा खूप मोठा अभ्यास आहे। शहरी माओवाद, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून इस्लाम, ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहे। चला आपण आजच्या गप्पांना सुरुवात करूया। सर नमस्कार, आणि सगळ्यात पहिले म्हणजे तुमचं ऐतिहासिक गप्पांमध्ये खूप खूप स्वागत करतो। नमस्कार, धन्यवाद। वैचारिक किडाचे विशेषतः खूप खूप धन्यवाद मला या विषयावर बोलण्यासाठी बोलवलं। सर खरं तर ना, पहिला प्रश्न जो मला विचारायचा आहे, आपण चरित्राचा अभ्यास करतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठं झाला, त्यांचं मूळ नाव काय? कारण प्रत्येक वेळेस नाव आलं की त्यामध्ये अनेक वाद येतात, अनेक विधानं येतात, आणि या बालवयामध्ये त्यांना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला? आता कोणत्याही महापुरुषांचं, म्हणजे ज्यांना आज आपण महापुरुष म्हणतो, त्यांचं विचार आणि त्यांचं कार्य जर समजून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांचं बालपण, त्यांना आलेले अनुभव, त्यांचा जीवन अनुभव लक्षात घेणं हे फार महत्त्वाचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू येथे झाला 14 एप्रिल 1891 साली। महू म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म आहे मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर, MHOW, त्याचं शॉर्ट फॉर्म महू असं झालं। तिथं जन्म झाला। आंबेडकरांच्या वडिलांचं नाव रामजी आंबेडकर। त्यांना एकूण 14 अपत्ये झाली, त्यातली 5 वाचली, कारण तेव्हा अनेक बिमाऱ्या यायच्या, त्याच्यामध्ये अपत्ये वाचायचे नाहीत, तर त्यातली 5 वाचली आणि आंबेडकर हे 14वं अपत्य होते रामजी आंबेडकरांचे। कौटुंबिक पार्श्वभूमी जर पाहायची झाली तर बाबासाहेबांचे वडील रामजी स्वतः आणि त्यांचे आजोबा हे दोघेही ब्रिटिश सैन्यामध्ये सैनिक राहिलेले आहेत आणि अतिशय चांगले शिक्षित कुटुंब होतं। आणि त्या काळाच्या तुलनेनं महार समाजाचा जरी विचार केला तरी एक मध्यमवर्गीय कुटुंब म्हणता येईल, अशा प्रकारची त्यांची कौटुंबिक स्थिती होती। त्यानंतर त्यांचे वडील साताऱ्याला, त्यांची बदली झाली पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये। मग साताऱ्याच्या शाळेमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं। आणि आत्ता जो नावाचा विषय आला ते त्यांचं मूळ आडनाव आहे सकपाळ, पण सकपाळ म्हणल्यानंतर महार समाजातून येतात हे लक्षात यायचं। त्यामुळे त्यांच्या वडिलांनी आंबेडकरांचं नाव शाळेत नोंदणी करत असताना भीमराव रामजी आंबावडेकर असं केलं, कारण त्यावेळेसचे ते अस्पृश्यता, भेदाभेद इतकं तीव्र स्वरूपाचा होता की रामजी आंबेडकरांनी विचार केला की ते कुठेही लक्षात येऊ नये फार। अच्छा, म्हणजे वडिलांनी केलं ते नाव। आणि नंतर त्यांच्या शाळेमध्ये साताऱ्याला एक शिक्षक होते, त्यांचं सरनेम होतं आंबेडकर। आता हा योगायोग आहे, आणि त्या आंबेडकर शिक्षकांचा फार स्नेह होता छोट्या भीमरावावर, त्यामुळे त्यांनी हे आंबावडेकर हे उच्चार करण्यासाठी तितकंच सोयीचं नाही, म्हणून ते नाव बदलून त्यांनी भीमराव रामजी आंबेडकर असं केलं। तर हे आहे त्यांची एकूण कौटुंबिक पार्श्वभूमी। त्यानंतर ते त्या काळात महार समाजामध्ये जन्माला आले होते आणि अस्पृश्य मानला जायचो महार समाज, तर त्यांना खूप भेदभावाचा सामना करावा लागला। जेव्हा ते शाळेत होते तेव्हा त्यांना कोपऱ्यात बसावं लागायचं, सगळ्यामध्ये मिसळून
बसायला त्यांना परवानगी नव्हती. आणि पाणी प्यायला एक नळ होता शाळेमध्ये. तर आंबेडकरांना जर पाणी प्यायचं असेल तर पहिल्यांदा शिक्षकाची परवानगी घ्यावी लागेल. बाकी विद्यार्थी जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा सहज जाऊन ते पाणी पिऊ शकत होते, पण आंबेडकरांना पहिल्यांदा शिक्षकाची परवानगी घ्या. मग शिक्षक शाळेतला एक सेवक आंबेडकरांसोबत पाठवणार. कशासाठी? तर ते नळ चालू करण्यासाठी तो सेवक. त्या सेवकांनी नळ चालू केल्यानंतर मग बाबासाहेब ते पाणी पितील. म्हणजे बाबासाहेबांचा स्पर्श त्या नळाला होऊ नये. कारण तेव्हा अशी धारणा होती तथाकथित सवर्ण लोकांची की स्पर्श केला म्हणजे दूषित झालं. तर अशा प्रकारच्या भेदभावाला अगदी बालपणामध्ये त्यांना सामोरे जावं लागलेलं आहे. त्यानंतर चा बाबासाहेबांच्या जीवनातला एक अनुभव ज्यामुळे त्यांच्या हृदयावर अगदी असे ओरखडे उमटलेले आहेत, तो म्हणजे बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर हे साताऱ्याजवळ कोरेगाव ह्या ठिकाणी नोकरीला होते आणि हे कुटुंब साताऱ्याला होतं. तर वडिलांना भेटण्यासाठी हे सगळी भावंडं रेल्वेनं साताऱ्यावरनं कोरेगावला जात होती. कोरेगावच्या जवळ जे स्टॉप आहे तिथं उतरल्यानंतर त्यांना टांग्यानं त्या कोरेगावला जायचं होतं. बैलगाडी टांगा असायचा तेव्हा. तर कुणीच तयार होईना. कारण जेव्हा लक्षात आलं की हे कुटुंब, हे मुलं महार समाजातून आहेत, तर कुणीही त्यांना बैलगाडीमध्ये बसवून घेऊन जायला तयार होईना. इतकं की आंबेडकरांनी म्हटलं की आम्ही डबल पैसे देतो तुम्हाला, तरी देखील कोणी तयार झालं नाही. शेवटी एक बैलगाडीवाला तयार झाला, पण त्यांनी अट अशी घातली की ही बैलगाडी तुम्हीच हाकायची, मी फक्त सोबत चालणार, म्हणजे माझा स्पर्श नको तुम्ही बैलगाडीमध्ये बसल्यानंतर. तो एक अनुभव, तो ओरखडा जो आंबेडकरांच्या हृदयावर उमटला, तो कायमस्वरूपी त्यांना अत्यंत दुःखदायक होता तो. त्यानंतर मग त्यांचं कुटुंब मुंबईला शिफ्ट झालं. मग महानगरामध्ये कसं असतं, मेट्रोपॉलिटन सिटी होती तेव्हा मुंबई. महानगरामध्ये भेदभावाचा जितका ग्रामीण भागामध्ये तीव्रता असते तितकी महानगरात नसते. त्यामुळे तिथं परिस्थिती तुलनेनं बरी होती अशी म्हणता येईल, पण पूर्णपणे अगदी चांगली होती असं नाही. एल्फिस्टन हायस्कूलमध्ये त्यांचा प्रवेश झाला. तिथं देखील त्यांना भेदभावाचा सामना करावा लागला. एक प्रसंग आहे तिथला देखील. सगळे विद्यार्थी त्यांचे डब्बा, खायचा डब्बा हे ब्लॅकबोर्डच्या पाठीमागं ठेवायचे त्या फळ्यावर मधल्या. मग एकदा शिक्षकांनी छोट्या भीमरावाला फळ्यावर काहीतरी लिहिण्यासाठी बोलावलं. मग आंबेडकर समोर गेले लिहिण्यासाठी. आंबेडकर पोहोचण्याच्या आधीच बाकी विद्यार्थी धावत जाऊन ते आपले डब्बे काढून घेतले तिथून. कारण काय, तर आंबेडकरांचा त्या फळ्याला स्पर्श झाला तर त्याच्या पाठीमागे ठेवलेले आमचे खाण्याचे डबे ते दूषित होतील, पोल्यूट होतील, म्हणून त्यांनी ते डबे काढून घेतले. तो प्रसंग देखील बाबासाहेबांना कायमस्वरूपी स्मरणार्थ राहिलेला आहे. तर असा भेदभावाचा सामना त्यांना बालपणामध्ये करावा लागला. आणि मग मला असं वाटतं की BA पर्यंतचं शिक्षण त्यांचं भारतात झालं ना. बरोबर. आणि त्यानंतर ते परदेशात गेले. बरोबर. तर तो अनुभव कसा होता? परदेशात जाण्याच्या आधी मुंबईमध्ये त्यांचं एल्फिस्टन कॉलेजमध्ये BA पर्यंत शिक्षण झालं असं की बाबासाहेब जेव्हा हायस्कूलमधून मॅट्रिक पास झाले तेव्हा त्यांचा एक सत्कार समारंभ आयोजित केला होता मुंबईमध्ये. तेव्हा कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हे जे इतिहासकार आहेत, ज्यांनी शिवचरित्र देखील लिहिलेलं आहे, तर त्यांची ओळख झालेली होती आणि त्यांनी बाबासाहेबांना एक बुद्धाचं चरित्र भेट दिलं होतं. बर. आता ते बुद्धाचं चरित्र जेव्हा त्यांनी दिलं तेव्हा त्यांना माहिती काय होतं, कुणालाच माहिती नव्हतं की पुढे चालून हा मुलगा दलित समाजाचा उद्धार करता होईल आणि सगळ्यांच्या मुक्तिमार्ग जो ठरला बौद्धिझम, त्याच्यावर हा सगळ्या समाजाला घेऊन जाईल असं तेव्हा कुणालाच वाटलं नव्हतं. आणि बाबासाहेबांची प्रतिभा, एकूण अभ्यास करण्याची वृत्ती पाहून त्यांनी केळुस्कर गुरुजींनी गायकवाड महाराजांकडून त्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली होती आणि त्या आधारावर ते BA झाले. BA झाल्यानंतर मग स्वाभाविकच त्यांच्यामध्ये ज्ञान जिज्ञासा वाढली होती, म्हणून त्यांनी ठरवलं की विदेशात जाऊन आपण हे करायचं, शिक्षण घ्यायचं पुढचं. मग पुन्हा केळुस्कर गुरुजीच तिथं त्यांच्या उपयोगी पडले. केळुस्करांनी शिफारस करून पुन्हा बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्याकडनं आणखी एक शिष्यवृत्ती मिळवून दिली. मग त्याच्या आधारावर बाबासाहेब अमेरिकेला गेले. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी इकॉनॉमिक्सवर अभ्यास केला. मग MSc त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स इन ब्रिटिश इंडिया ह्याच्यावर त्यांनी शोधनिबंध प्रस्तुत केला आणि PhD देखील असंच इकॉनॉमिक्सवरच त्यांनी केलेलं आहे. आणि अमेरिकेतला जो अनुभव आला बाबासाहेबांना त्यामुळे त्यांचे विचार फार बदलले. कारण भारतीय वातावरणातून जेव्हा ते अमेरिकेत गेले, अमेरिकेत अगदी मुक्त वातावरण होतं, तेव्हा तिथं त्यांना कसल्याच प्रकारच्या भेदभावाला
सामोरे जावं लागलं नाही. एक मुक्त वातावरण आणि समान पातळीवर व्यवहार, एक माणूस म्हणून समानतेची वागणूक त्यांना तिथे अनुभवास आली. तिथे म्हणता येईल की आंबेडकरांचा जो एक उदारमतवादी मानवतावादी जे विचार आहे त्या विचारांची जडणघडण खऱ्या अर्थानं अमेरिकेत झाली. 1915ला त्यांनी MA पूर्ण केलं तिथं आणि 1917ला त्यांनी PhD पूर्ण केली. पण बाबासाहेबांना पुन्हा अजून उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती. लंडनमध्ये जाण्याची त्यांचा विचार होता. मग त्यांनी एक्सटेन्शन मिळावं शिष्यवृत्तीमध्ये म्हणून अर्ज केला. 1 वर्षाचं एक्सटेन्शन मिळालं. मग बाबासाहेब लंडनला गेले. तिथं त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला. त्यासोबतच ग्रेज इन नावाच्या संस्थेमध्ये प्रवेश घेतला बॅरिस्टर होण्यासाठी. मग लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी DSc आणि MSc ह्या 2 पदव्या प्राप्त केल्या आणि ग्रेज इनमधून ते बॅरिस्टर ही पदवी प्राप्त केली. बीजारोपण जे झालं पुढच्या चळवळीचं म्हणता येईल तर हे BA पर्यंतचा भारतातला अनुभव आणि उच्च शिक्षण घेत असताना अमेरिका आणि लंडनमधला जो अनुभव आहे तो पाया निर्माण झाला त्यांच्या पुढच्या कार्याचा असं म्हणता येईल आपल्याला. आत्ता तुम्ही म्हटलात की त्यांचा जो पाया होता तो सगळा अमेरिकेत आणि लंडनमध्ये आपण म्हणूयात तो भक्कम झाला आणि मग परत येऊन चळवळीची सुरुवात झाली. सामाजिक आयुष्य किंवा सामाजिक नेता म्हणून त्यांची जी जडणघडण आहे ती परत भारतात आली. तर ते पहिलं कुठलं पाऊल होतं आणि ते महत्त्वाचं पाऊल होतं ते कुठलं? बाबासाहेब जेव्हा भारतात आले सर्वप्रथम त्यांनी एका समितीचं गठन केलं. बहिष्कृत हितकारिणी सभा असं त्या समितीचं नाव होतं. त्याचा उद्देश काय होता? हॉस्टेल सुरू करावेत, ग्रंथालय सुरू करावेत, काही कौशल्य प्रशिक्षणच्या योजना राबवाव्यात आणि शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून दलित तरुणांना एका प्रगतीकडे विकासाकडे न्यावा हे त्यांचं उद्दिष्ट होतं. त्या संस्थेच्या माध्यमातून बरीच चांगली कामं झाली. मुंबईला परळला एक ग्रंथालय उभं झालं, सोलापूरला एक वसतिगृह उभं झालं. अशा बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी अभ्यासिका सुरू झाल्या. तर ती सुरुवात होती. 1927ला महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला. महाडचं चौदार तळ्याचा सत्याग्रह हा बाबासाहेबांच्या जीवनातला एक पहिला माइलस्टोन ज्याला म्हणता येईल अशी ती मुवमेंट होती. असा तो सत्याग्रह होता. तर तो सत्याग्रह काय होता थोडक्यात? मुंबई सरकारने तेव्हा एक असा पुरोगामी निर्णय घेतला होता की सर्वांसाठी हिंदू समाजातल्या सर्व जातीपातींसाठी सर्व सार्वजनिक ठिकाणं पाणवठे हे मुक्त राहतील. त्याला अनुसरूनच महाडच्या नगरपालिकेने देखील अशाच प्रकारचा एक प्रस्ताव केला होता की महाडचं जे चौदार तळे आहे ते सर्वांसाठी मुक्त राहील असा प्रस्ताव केला होता. पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. ज्या तळ्यावर कुत्र्या मांजरांना देखील पाणी पिण्याची परवानगी आहे, कुत्रे मांजरच नाही तर अन्य धर्मीय देखील पिऊ शकतात, मुस्लिम पिऊ शकतात, ख्रिश्चन पिऊ शकतात, त्याच तळ्यावर आपलेच धर्मबांधव पाणी का पिऊ शकत नाहीत? मग आंबेडकरांनी ठरवलं की प्रस्ताव झालेला आहे, मुंबई सरकारचा निर्णय आहे, तर मग अंमलबजावणी का होत नाही? तर आपण चला तिथे आंदोलन करू, सत्याग्रह करू. आता त्याचा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं असं म्हटलं की हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नाही आहे, तर मानवी मूलभूत हक्कांसाठी हा संघर्ष आहे. पाणी तर आपल्याला कुठेही मिळेल, पण ज्या सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांना ॲक्सेस आहे तिथं अस्पृश्यांना देखील असला पाहिजे किंवा ही अस्पृश्यताच नष्ट झाली पाहिजे. सगळ्यांना मूलभूत मानवी हक्क प्राप्त झाले पाहिजेत. त्यासाठी ती चळवळ होती. तो दिनांक होता 19 मार्च 1927. तर 19 मार्चला काही तिथं भाषणं झाली. नंतर 20 मार्चला असं ठरलं की केवळ भाषणं आणि ठराव करायचे नाहीत, आपण प्रत्यक्ष जाऊन पाणी पिऊ. मग तो हजारोंचा मोर्चा चौदार तळ्याकडे निघाला. बाबासाहेब स्वतः लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणतात त्याचं नेतृत्व करत होते. मग ते चौदार तळ्यावर पोहोचले. अगदी असं गंभीर वातावरण होतं. सगळा अस्पृश्य समाज एकदम आशेनं बाबासाहेबांकडे पाहत होता. बाबासाहेब हळूच ते पायऱ्या उतरल्या त्यांनी आणि पाणी घेऊन सर्वात आधी बाबासाहेबांनी पाणी प्राशन केलं. त्यानंतर आपल्याला माहीत आहे काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला. त्याचा एक फार मोठा एपिसोड आहे. तर काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी एक आंदोलन झालं मोठं, पण तिथं देखील यश आलं नाही. नंतर पर्वतीला एक आंदोलन झालं. पर्वतीला देखील हल्ला करण्यात आला तथाकथित सवर्णांकडून. असे बाबासाहेबांच्या आंदोलनामध्ये हे मानवी हक्कासाठी काही आंदोलनं झाली, पण फार काही यश येत नव्हतं. शेवटी बाबासाहेबांनी 1935ला
येवला इथं, येवला जे आहे आपलं नगर जिल्ह्यामध्ये, तिथे घोषणा केली की मी हिंदू अस्पृश्य म्हणून जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. थोडंसं आता विचारधारेकडे मी येतो. बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण चरित्राचा अभ्यास करतो किंवा कोणीही बोलायला उठतं त्यावेळेस ते पटकन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षणाबद्दलचे विचार पटकन लोकांच्या डोळ्यासमोर येतात. तर ते नक्की काय होते? आता बाबासाहेबनी जेव्हा चळवळ सुरू केली, सुरुवातीला प्रामुख्यानं सामाजिक चळवळ ते चालवत होते. पण त्यांना लक्षात आलं की केवळ सामाजिक चळवळ पुरेशी नाही आहे, तर राजकीय चळवळ देखील आपण केली पाहिजे. सुरुवातीला त्यांची विद्वत्ता, त्यांचं समाजातलं नेतृत्व पाहून त्यांना 1926 साली मुंबईच्या काउन्सिलवर नियुक्त करण्यात आलं. म्हणजे तेव्हा विधान परिषद म्हणू आपण, काय म्हणतात, प्रोव्हिन्शियल काउन्सिल, मुंबई प्रोव्हिन्शियल काउन्सिल, त्याच्यामध्ये त्यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं. म्हणजे विधान परिषदेचे आमदार झाले ते 1926ला. त्यानंतर 1937ला ते विधानसभेवर निवडून नाही आले. 37ला पहिल्यांदा देशामध्ये निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये ते आमदार म्हणून निवडून आले. आणि बाबासाहेबांचं म्हणणं होतं की आता या देशामध्ये लोकशाही येऊ घातलेली आहे, कारण इंग्रज सरकारने ठरवलं होतं की टप्प्याटप्प्यानं आपल्याला भारतामध्ये एक लोकशाही शासन व्यवस्था स्थापित करायची आहे. 1919चा जो इंडिया ॲक्ट आहे तेव्हापासूनच ते सुरू झालं होतं. तर स्वाभाविकच त्या शासनामध्ये मग अस्पृश्यांना देखील प्रतिनिधित्व असलं पाहिजे, म्हणजेच आरक्षण असलं पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी चळवळ केली, पाठपुरावा केला आणि ब्रिटिश सरकारकडे आपल्या मागण्या मांडल्या. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये बाबासाहेबांचा आग्रह होता की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत. अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी हे अस्पृश्य समाजच निवडून देईल आणि त्याच्या विरुद्ध राखीव मतदारसंघ म्हणजे एखाद्या भौगोलिक मतदारसंघामध्ये अस्पृश्य कॅन्डिडेट उभा राहील, पण त्याला निवडून देणारे मतदार हे सर्व जाती धर्माचे असतील. पण उमेदवार हा अस्पृश्यच असेल. ती आहे राखीव मतदारसंघ. सुरुवातीला ब्रिटिशांनी ते मान्य केलं होतं, कारण बाबासाहेबांचा विचार त्यामागे असं होता की अस्पृश्यच आपले खरे प्रतिनिधी निवडून देऊ शकतात. जर सर्वांच्या मतामधून निवडून आलेला उमेदवार असेल तर तो खऱ्या अर्थानं अस्पृश्यांची भूमिका मांडणार नाही सभागृहामध्ये जाऊन, कारण त्याला सगळ्यांच्या इंटरेस्टचा विचार करावा लागेल. केवळ अस्पृश्यांच्याच मतावर निवडून आलेला असेल तर तो खऱ्या अर्थाने अस्पृश्यांच्या हिताची भूमिका घेईल, असा त्यांचा विचार होता. पण नंतर गांधीजींनी त्याला विरोध केला. मग ते सगळं पुणे करार वगैरे आहे. मग बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडून दिली. त्याच्या बदल्यामध्ये असं ठरलं की जेवढ्या जागा स्वतंत्र मतदारसंघ म्हणून मिळणार होत्या त्याच्या जवळपास तिप्पट जागा राखीव मतदारसंघ म्हणून मिळतील. ह्याच्यावर त्यांनी ते मागणी सोडून दिली. त्यामुळं आरक्षण प्रतिनिधित्वाचा तो विषय आहे. जोपर्यंत शासन व्यवस्थेमध्ये आपलं प्रतिनिधित्व राहणार नाही तोपर्यंत आपला उद्धार होणार नाही आणि आपल्या उद्धार होईल अशा प्रकारची धोरणं राबवली जाणार नाहीत. म्हणून त्यासाठी त्यांचा तो राजकीय प्रतिनिधित्वाचा लढा त्यांनी लढला. ही टीका त्याही काळात होती आणि आजही खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना विरोध करणारे काही लोक आहेत. तर एक अभ्यासक म्हणून ह्याबद्दल काय बोलाल? आता बाबासाहेबांना विरोध करणाऱ्या लोकांचे काही प्रकार आहेत. एक वर्ग असा आहे, त्याला आपल्या देशामध्ये किंवा हिंदू समाजामध्ये काही चुकीचं होतं हेच ते ॲक्सेप्ट करायला तयार नाही. हिंदू समाजामध्ये चुकीच्या गोष्टी होत्या हे आपण एक हिंदू म्हणून मान्य केलं पाहिजे मोठ्या मनानं, आणि त्या चुका दुरुस्त करण्यासाठी ह्या समाजसुधारकांनी, समाजक्रांतिकारकांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. ह्यामुळं राष्ट्रवाद मजबूत झालेला आहे. सामाजिक न्यायाची भूमिका घेणे हे राष्ट्रवाद मजबूत होण्यासाठी पूरक भूमिका आहे. जर तुमच्यामध्ये एकत्व नसेल तर तुमचं राष्ट्रीयत्व कसं मजबूत होणार आहे? आता घटना समितीमध्ये देखील जे भाषण त्यांनी केलेलं आहे ते म्हणतात की आपण असं समजून चालता कामा नये की आपण आता एक राष्ट्र झालेलोच आहोत. एक राष्ट्र झालो असं आपण केव्हा म्हणू शकतो? जर सामाजिक आर्थिक विषमता नष्ट करून एका किमान समतेवर आधारित व्यवस्थेचं निर्माण केल्याशिवाय आपण एक राष्ट्र झालो असं म्हणता येणार नाही. आता दुसरा एक वर्ग आहे, तो जातीय मानसिकतेतून बाबासाहेबावर किंवा कुठल्याही समाजसुधारकावर अशी टीका करतो. एकतर त्यांनी बाबासाहेबांचं सगळं साहित्य वाचलेलं नसतं, त्यांच्या चळवळीचा अभ्यास केलेला नसतो, तत्कालीन सामाजिक परिस्थिती काय होती
ह्याचं ते आकलन झालेलं नसतं किंवा त्यांनी जातीय मानसिकता सोडलेली नसते. अशा विविध कारणामुळं बाबासाहेबावर लोक टीका करतात. हां, जेन्युइन टीका करणं हे आपण समजू शकतो की एखादी भूमिका पटली नाही, एखादं धोरण पटलं नाही, तर ते मान्य करण्यासारखं आहे ना, प्रत्येकाला तो अधिकार आहे. पण एकंदरीत ब्रिटिशांचे हस्तक म्हणणं किंवा त्यांचं कार्यच नाकारणं हे चुकीची भूमिका आहे. हे एकतर जातीय मानसिकतेतून आली म्हणावं लागेल किंवा काहीतरी पूर्वग्रह आहे म्हणावं लागेल, अज्ञान आहे म्हणावं लागेल. तर थोडक्यात खरं तर कुठल्याही महापुरुषाला जातीच्या अंगाने बघणं म्हणजे टीका करणं पुढचंच आणि जातीच्या अंगाने बघणं हेच काय म्हणूयात आपण चुकीचं आहे. अजून एक दुसरं मी सांगतो. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार म्हणून म्हटलं जातं. पण काही एक वर्ग असा आहे, तो काय म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार नव्हतेच, त्यांनी घटना निर्माण केली नाही असं म्हणतो. आणि दुसऱ्या बाजूला तोच वर्ग म्हणतो की ही घटना म्हणजे कॉपी पेस्ट आहे, ह्याच्यात नवीन काही नाही आहे, भारताचं असं काही नाही आहे, घटना चांगली आहे पण बाबासाहेबांना शिल्पकार म्हणायचं नाही आहे, असा एक वर्ग आहे. आणि तोच वर्ग एक विरोधाभासी भूमिका घेतो की घटना चुकीची आहे. त्यामुळे ते गोंधळलेला वर्ग तो म्हणता येईल त्याला. त्यामुळं बाबासाहेब समाजसुधारक सगळे हे त्यांची राष्ट्रभक्ती प्रखर होती. त्यावर शंका घेणारे लोक अगदी चुकीची भूमिका मांडतात. ब्रिटिशांचे एजंट म्हणणं तर फारच चुकीचं आहे. अख्खी काँग्रेसच ब्रिटिशांसोबत कोलॅबरेट करत होती ना. ते एका टेबलवर येणे, निवेदनं देणे, मागण्या करणे, आम्हाला प्रांतिक विधिमंडळामध्ये एवढ्या जागा हव्या आहेत, केंद्रीय विधिमंडळात एवढ्या जागा हव्या आहेत, अशाच प्रकारच्या मागण्या होत्या ना, बरोबर. त्यामुळे ते काही सशस्त्र युद्ध नव्हतं इंग्रजांच्या विरोधातलं, ते पॉलिटिकल निगोशिएशन्स होत्या. त्यामुळं त्या काँग्रेसच्या नेत्यांनी ब्रिटिशांशी कोलॅबरेट केलं आणि देशद्रोह केला असं म्हणता येतं का? नाही म्हणता येत ना. त्यामुळं प्रत्येकाच्या स्टँड पॉईंटनं आपण बघितलं पाहिजे, प्रायोरिटीज काय आहेत. बाबासाहेबांचा स्टँड पॉईंट असा आहे की अस्पृश्यांचा उद्धार झाला पाहिजे, ते मुक्त झाले पाहिजे ह्या गुलामगिरीतनं, आणि ह्या देशामध्ये सामाजिक आर्थिक समता आली पाहिजे, ह्या त्यांचा स्टँड पॉईंट आहे. म्हणजे इतिहासाच्या नजरेतनं बघायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव, द्रष्टे पुरुष आपण म्हणू शकतो. याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, सावरकर आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत आणि महात्मा गांधी आहेत. हो. तर या दोघांबद्दलचे त्यांचे विचार काय होते? पहिल्यांदा आपण गांधीजीबद्दल बोलू. आता गांधीजी हे तेव्हा राजकीय क्षितिजावरील एक प्रमुख नेतृत्व होतं देशाच्या मेन स्ट्रीममध्ये. आता बाबासाहेबांची सामाजिक सुधारणेची चळवळ होती. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर गांधीजी हे अस्पृश्यतेच्या विरोधात होते, अस्पृश्यता गेली पाहिजे हिंदू समाजातली म्हणून. पण बाबासाहेबांचं म्हणणं होतं केवळ अस्पृश्यता हा एक प्रॉब्लेम आहे, ते सिम्पटम आहे, मूळ प्रॉब्लेम जाती व्यवस्था आणि चातुर्वर्ण्य आहे, त्याचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे, केवळ मलमपट्टी नाही, पूर्ण ऑपरेशन झालं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांची आहे. गांधीजी म्हणायचे सत्य आणि अहिंसा, पण बाबासाहेब म्हणायचे सत्य आणि अहिंसा ही काही गांधीजींनी दिलेली तत्व थोडीच आहेत नव्यानं, ती तर भगवान बुद्धांनी हजारो वर्ष पूर्वी दिलेली आहेत. उलट गांधीजींनी सांगायला पाहिजे होतं सत्य आणि अहिंसाचं जर पालन केलं तर काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि ते व्यवहार्य आहे का आत्ताच्या ह्या प्रॅक्टिकल जगामध्ये. कारण त्याच्या मागे कारण आहेत. बाबासाहेबांची जेव्हा पहिली भेट झाली मुंबईला गांधीजींशी, तेव्हा गांधीजींकडून त्यांना म्हणावी तितकी चांगली वागणूक मिळाली नाही. गांधीजींनी भेटायला तर बोलवलं पण बसवून ठेवलं, लक्ष पण दिलं नाही. ते बाबासाहेबांच्या मनात फार राहिलं. आणि ते म्हणतात की टिळक युग जे होतं राजकारणातलं ते ज्ञान युग होतं, टिळक आणि आगरकरांचं युग. गांधीजींचं युग हे तमोयुग आहे, अंधकाराचं युग आहे असं मग. आणि बाबासाहेब म्हणतायत की हे महात्मापण हे राजकारणाला सोयी म्हणजे हिताचं नाही आहे, हे धोक्याचं आहे आणि ह्याच्यापासून देशाला मुक्ती मिळाली पाहिजे ह्या गांधीवादापासून. गांधीजींचं जेव्हा निधन झालं तेव्हा बाबासाहेबांनी एक पत्र लिहिलेलं आहे त्यांच्या पत्नीला. त्याच्यात ते म्हणतात की त्यांनी दुःख वगैरे व्यक्त केलं, एक मोठा माणूस गेला, एका मोठ्या माणसाचं निधन झालं म्हणून. पण त्याच्यात म्हटलंय की एका दृष्टीनं हे बरं झालं की ह्या गांधीवादाच्या कोंडमाऱ्यातून जे आता देश आपला मुक्त होईल, विचारांचा जो कोंडमारा होत होता गांधींमुळं ह्या देशामध्ये, तो आता नाहीसा होईल
आणि एक विचारांचा मुक्तपणा येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं गांधींना ते महात्मा मानत नव्हते, एक प्रामाणिक राजकारणी मानत नव्हते, कावेबाज माणूस आहे, कनिंग माणूस आहे म्हणायचे, ट्रेचरी आणि डिसीट असे वेपन वापरतो तो राजकारणात म्हणायचे. यांना महात्मा मानल्यामुळं सिन्सिअरिटी आणि रिझन ह्याला बाधा येते म्हणायचे. त्यामुळे गांधीजींना त्यांना विरोध होता. आणि सावरकर? सावरकरांबद्दल फार लेखन केलं नाहीये. विचारांच्या बाबतीत बघितलं तर तर्कशुद्धता, बुद्धिवाद, राष्ट्रवाद, हिंदू मुस्लिम प्रश्नाची चिकित्सा, त्या बाबतीत सावरकर आणि आंबेडकर एकाच पेजवर आहेत. बर. हां, विरोध त्यांचा आता झालेला आहे. जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतर करण्याची घोषणा केली तेव्हा एक सावरकरांनी टीकात्मक लेख लिहिलेला आहे, धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर होईल म्हणून. पण तेव्हा सावरकरांना माहीत नव्हतं की हे कोणता धर्म स्वीकारणार आहेत. त्यांना वाटलं की हे कदाचित इस्लाम किंवा ख्रिश्चॅनिटी स्वीकारतील, म्हणून धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर अशी त्यांनी भूमिका घेऊन एक टीकात्मक लेख सावरकरांनी लिहिलेला आहे. म्हणजे 80 ते 90% सावरकर आंबेडकर एका पेजवर आहेत, 80 ते 90% आंबेडकर आणि गांधीजी हे परस्पर विरोधी विचाराचे आहेत. पण दोघांचा पत्रव्यवहार, सावरकर आणि आंबेडकरांचा पत्रव्यवहार किंवा असं काही झालेला आहे. भेट झाल्याचा एकही ऑथेंटिकेट म्हणता येईल असा पुरावा नाही आहे. आता सावरकरांनी महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाला आणि काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाला जाहीर पाठिंबा दिला आहे, पत्र लिहून वर्तमानपत्रामध्येही जाहीर केलेला आहे. नारायणराव सावरकरांना त्यांच्या भावांना पाठवलेलं आहे सत्याग्रहामध्ये सहभागी व्हायला, कारण त्यांना रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. आणि आंबेडकरांचं पत्र आहे की तुम्ही जे कार्य करताय रत्नागिरीमध्ये, जातीभेद नष्ट करण्याचा, समतेसाठी, सामाजिक सुधारणेचा जे प्रयत्न करताय ते अत्यंत स्तुत्य आहे आणि ह्या जाती व्यवस्थेचं उच्चाटन झालं पाहिजे, ह्याचं महत्त्व ज्या मोजक्या लोकांना कळलेलं आहे त्यापैकी तुम्ही एक आहात, असं त्यांनी सावरकरांबद्दल आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण जो आपण म्हणतो तो म्हणजे संविधानाची निर्मिती, घटनेची निर्मिती. त्याबद्दल थोडं सांगा, त्यांनी ती कशी निर्माण केली? कारण मला माहिती आहे की अनेक अमेरिका असेल, ब्रिटन असेल, या सर्व घटनांचा अभ्यास केल्यानंतर ती घटना तयार झाली. आपण कॉपी पेस्ट म्हणत होता, तर ते किती चूक आहे आणि त्याचा अभ्यास करून एक नवीन घटना तयार करणं हे किती महत्त्वाचं आहे याबद्दल थोडं. आता सर्वप्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे की घटना निर्मिती हे घटना समितीने केली. जवळपास 2 वर्ष 18 महिने 11 दिवस काम करून ती घटना निर्माण करण्यात आली. पण त्याच्याही पूर्वी टप्प्याटप्प्याने घटना निर्मितीचं काम सुरूच होतं. जसं मी म्हटलं की 1919चा कायदा आहे, 1935चा कायदा आहे. अशा टप्प्यानं ते निर्माण करणं, घटना निर्माण करणं, त्याच्यामध्ये ॲडिशन, डेव्हलपमेंट्स होत जायच्या. अंतिम टप्पा घटना निर्मिती असा आहे. दुसरं म्हणजे बाबासाहेबांचा प्रयत्न असा होता की आपण घटना समितीमध्ये गेलं पाहिजे. ते महाराष्ट्रातून निवडून जाऊ शकले नाहीत. मग त्यांनी बंगालमधून शेड्यूल कास्ट फेडरेशन, त्यांचा जो पक्ष होता, तिथे एक जोगेंद्रनाथ मंडल म्हणून तिथले एक प्रभावी नेते होते अनुसूचित जातीतले, त्यांच्या मदतीने त्यांनी बंगालमधून त्यांची निवड झाली घटना समितीवर. कारण त्या प्रांतांनी निवडून द्यायचे होते ना त्यांचे प्रतिनिधी घटना समितीत. मग पहिल्यांदा तर त्यांच्या मनात होतं की आपण होता होईल तेवढं अनुसूचित जातीच्या हिताचं रक्षण करू, घटनेमध्ये अशा काही तरतुदी आणता येतील का ते पाहू. पण त्यांना मसुदा समितीचं सदस्य करण्यात आलं. तितकंच नाही, मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आलं. तो त्यांना खूप आश्चर्याचा धक्का होता, कारण त्यांचं संपूर्ण राजकारण, संपूर्ण चळवळ ही काँग्रेसच्या विरोधात राहिलेली होती आणि काँग्रेस ही डॉमिनंट पार्टी होती घटना समितीमध्ये. पण त्यामुळे बाबासाहेबांना आश्चर्य वाटलं की मला अध्यक्ष कसं काय करण्यात आलं. पण बाबासाहेबांची जी विद्वत्ता होती, त्यांचं जे संपूर्ण जगभरातल्या घटनांचा जो अभ्यास होता, त्या तोडीचा दुसरा माणूस सापडणंच कठीण होतं. जे BN राव यांनी प्रस्तावित केलं होतं त्याच्यामध्ये खूप बदल केले बाबासाहेबांनी आणि एक सुधारित प्रस्ताव घटना समितीसमोर ठेवला. आता बाबासाहेबांचा रोल का महत्त्वाचा आहे? सर्वात महत्त्वाची समिती, घटना समितींच्या ज्या काही उपसमित्या होत्या त्या सगळ्यात महत्त्वाची समिती होती मसुदा समिती आणि त्याचे अध्यक्ष होते बाबासाहेब. त्याच्यात 7 सदस्य होते, बाबासाहेब त्याचे अध्यक्ष होते. बाकी जे सदस्य आहेत 6 जण, ते काही ना काही कारणामुळं त्याच्यामध्ये फार योगदान देऊ शकले नाहीत. काही जण विदेशात निघून गेले, काही जण आजारपणामुळं देऊ शकले नाहीत,
सगळी जबाबदारी येऊन पडली बाबासाहेबावर. त्यामुळं बाबासाहेब होल अँड सोल पूर्ण वेळ त्याच कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. त्यामुळं ते मसुदा समितीचे अध्यक्ष आणि वन मॅन आर्मी टाईप त्यांची भूमिका त्याच्यामध्ये राहिलेली आहे. त्यांनी महत्त्वाचे बदल काय काय सुचवले ते बघितलं पाहिजे. जे BN राव यांनी प्रस्तावित केलं होतं त्याच्यामध्ये भारत हा फेडरेशन राहील असं म्हटलं होतं. बाबासाहेबांनी तो फेडरेशन शब्द काढला आणि तिथं युनियन ऑफ स्टेट्स. आता ह्याच्यात फार मोठा फरक आहे फेडरेशन असणं आणि युनियन ऑफ स्टेट असणं. फेडरेशन म्हणजे जे प्रांत आहेत, म्हणजे आता आपण राज्य म्हणू, ह्या राज्यांना मोठ्या प्रमाणात स्वायत्तता असते. पण बाबासाहेबांची भूमिका अशी होती की आपल्या देशामध्ये मजबूत केंद्र सरकार असलं पाहिजे. आपल्या देशांचा जर इतिहास बघितला, आपल्या देशावर जी आक्रमणं झालेली आहेत, आपण जे गुलाम पडून होतो 1000 वर्ष, त्याची कारणं काय, तर आपल्या देशात एक केंद्रीय मजबूत सत्ता नव्हती. म्हणून आपल्याला एक मजबूत सत्ता पाहिजे. म्हणून त्यांनी युनियन ऑफ स्टेट, ज्याच्यात केंद्र सरकार मजबूत राहील, अशा प्रकारची दुरुस्ती केलेली आहे. युनियन ऑफ स्टेटमध्ये राज्याला देशातून फुटून निघण्याचा अधिकार नाही. हे इनडिस्ट्रक्टिबल आहे, अविनाशी. त्याच्या सीमा केंद्र सरकार बदलू शकतं, कोणत्याही राज्याच्या सीमा बदलू शकतं, राज्याचे 2 भाग करू शकतं, एका राज्याचा पार्ट काढून दुसऱ्या राज्यामध्ये समाविष्ट करू शकतं. हे सगळे अधिकार केंद्राला दिलेले असतात. दुसरा पहिल्यांदा शब्द होता त्याच्यामध्ये सार्वभौम स्वतंत्र गणराज्य, असं BN राव यांनी दिलेल्या मसुद्यात होतं. बाबासाहेबांनी त्याला सार्वभौम लोकशाही गणराज्य असं केलं. असं का केलं? बाबासाहेबांचं म्हणणं होतं सार्वभौम म्हटल्यानंतर वेगळं स्वतंत्र असं म्हणायची गरज नाही, ते एकच आहे. सार्वभौमत्व म्हणजे तो देश स्वतंत्रच असतो, म्हणूनच ते सार्वभौम असतो. मग आता स्वतंत्रच्या ठिकाणी बाबासाहेबांनी लोकशाही हा शब्द टाकला, तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे इंडिया विल बी अ सॉव्हरेन डेमोक्रेटिक रिपब्लिक, हा महत्त्वाचा बदल बाबासाहेबांनी केलेला आहे. तिसरं, आपल्या प्रिॲम्बलमध्येच बघितलं तर आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे शब्द येतात. आता स्वातंत्र्य, समता, बंधुता, बंधुता हा शब्द BN राव यांनी दिलेल्या मसुद्यामध्ये नव्हता. बाबासाहेबांनी तो बंधुता शब्द ॲड केला. बंधुता का ॲड केलेला आहे? बाबासाहेबांचा संपूर्ण जीवन अनुभव बघा तुम्ही. बाबासाहेबांना माहिती होतं बंधुत्व नाही आहे आपल्यामध्ये. परत राज्यपालांना अधिकार द्यायचं वगैरे असे खूप BN राव यांच्या प्रस्तावामध्ये काही गोष्टी होत्या ज्या बाबासाहेबांनी बदलल्या आणि ते बाबासाहेबांनी वेगळ्या तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण घटनेचे शिल्पकार मानतो आणि काही लोक असं म्हणतात की बाबासाहेबच असं म्हटले की मी संविधान जाळून टाकेन. हा काय विषय? तो प्रसंग असा आहे, बाबासाहेबांनी राज्यसभेचे खासदार होते बाबासाहेब, आणि राज्यसभेमध्ये एक आंध्र प्रदेश बिल म्हणून सादर झालं होतं. ते काय होतं की आंध्र प्रदेश राज्याची भाषेवर आधारित राज्य निर्मिती करण्यासाठीचा तो कायदा होता. त्या कायद्यावर चर्चा चालू होती आणि बाबासाहेबांचा मुद्दा असा होता की जर आपण भाषिक रचना करणार असू राज्यांची, तर त्या राज्यामध्ये जे भाषिक अल्पसंख्याक राहतील, म्हणजे आंध्र प्रदेशची निर्मिती करत असू तर तिथं काही तमिळ अल्पसंख्याक असतील, काही मराठी अल्पसंख्याक, असे काही भाषिक अल्पसंख्याक असतील, त्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी तरतूद आपण त्याच्यामध्ये केली पाहिजे. नाहीतर त्या राज्याचा जो राज्यपाल आहे त्याला काही अधिकार दिले पाहिजेत की जेणेकरून त्या राज्यातल्या भाषिक अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण होईल, त्यांच्यावर अन्याय होणार नाही. आत्ताच्या घटनेमध्ये राज्यपालांना फार अधिकार नाही आहेत. राज्यपाल हा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेईल अशी तरतूद आहे. राज्यपालाला स्वतःला अधिकार नाही आहेत. पण बाबासाहेब 52ला काय म्हणत होते की भाषिक अल्पसंख्याकांचं रक्षण करण्यासाठी राज्यपालांना काही अधिकार दिलं पाहिजे, आणि त्याला त्यांनी उदाहरण ते देत होते की कॅनडामध्ये गव्हर्नर जनरलला असे काही अधिकार दिलेले आहेत, तसे आपण इथे गव्हर्नरला राज्याच्या देऊ शकतो. तर काही सदस्यांनी असं म्हटलं, किंवा त्यावेळी जे गृहमंत्री होते काटजू म्हणून होते, त्यांनी असं म्हटलं की आपल्या घटनेमध्ये राज्यपालांना अधिकार दिलेले नाहीत, किंवा असं राज्यपालांना अधिकार देणं हे लोकशाही विरोधी होईल असं म्हणत होते. बाबासाहेब म्हटले की मी तर असं असेल तर मग घटनाच जाळून टाकीन मी, असं ते एका उद्विग्न भावनेतून म्हणलेले आहेत. त्यांचा मुद्दा काय होता की राज्यातल्या भाषिक अल्पसंख्याकाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी राज्यपालांना काही अधिकार देता येतील का, असं त्यांचा मुद्दा होता. जर त्याच्यासाठी जर तुम्ही लोकशाही आणि घटनेचं तुम्ही हवाला देत असतील तर ते उद्विग्नतेतून बोललेले आहेत की मी घटनाच जाळून टाकीन मग असं. पण नंतर जेव्हा ती उद्विग्नता शांत झाली त्यांच्या मनातली, परत ते म्हटले की या संबंधात पुरेशी काही
संरक्षणात्मक तरतूद करता येईल का आपल्याला, ह्याचा पुन्हा विचार केला पाहिजे माननीय गृहमंत्र्यांनी आणि सगळ्या सदस्यांनी, असं त्यांनी पुन्हा निवेदन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला तो खरं तर त्यांच्या आयुष्यातला खूप मोठा प्रसंग आहे, महत्वाचा प्रसंग आहे. पण त्याच वेळेस त्यांनी बाकीचे जे धर्म होते त्या धर्माचा अभ्यास करून मग बौद्ध धर्म स्वीकारला असं मी माझ्या वाचनात आहे. तर त्याबद्दल थोडं सांगा. आता बाबासाहेबांनी धर्मांतरांची घोषणा केली 1935ला, पण प्रत्यक्ष धर्मांतर केलं 1956ला. म्हणजे तब्बल 21 वर्षानंतर धर्मांतर झालं घोषणा झाल्यानंतर. दरम्यानच्या काळामध्ये देखील बाबासाहेबांना अपेक्षित होतं की हिंदू समाजामध्ये सुधारणा होईल, कदाचित आपल्याला निर्णय आपण बदलू, बघू, म्हणजे परिस्थिती जशी येईल त्यानुसार आपण भूमिका घेऊ. जेव्हा घोषणा केली त्यानंतर त्यांनी सगळ्या धर्माचा अभ्यास सुरू केला आणि वेगवेगळ्या ज्या धार्मिक चळवळी चालतात देशामध्ये त्याचा देखील त्यांनी अभ्यास सुरू केला. सुरुवातीच्या काळापासूनच त्यांचं अगदी हे पक्क होतं, भारताच्या भूमीत ज्या धर्माचा जन्म झाला नाही असा धर्म आपल्याला स्वीकारायचा नाही, हे त्यांचं अगदी पहिल्यापासूनच पक्क होतं. दरम्यानच्या काळामध्ये जळगावला काही अस्पृश्यांनी इस्लाम धर्मामध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांनी लिहिलेलं आहे की हे जे केलं ते योग्य केलं, कारण सवर्ण समाजाला नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. वा. म्हणजे आपण धर्मांतरण केलं तर कदाचित ह्यांच्या वागणुकीमध्ये काहीतरी बदल होईल. पण त्यांना अगदी मनातून इस्लाम धर्मामध्ये अस्पृश्य जावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती का? तर बिलकुल नव्हती. त्यांची सुरुवातीचा कल त्यांचा बघितला तर शीख धर्माकडे झालेला होता. त्यांनी आपल्या मुलाला यशवंतराव आंबेडकर यांना, त्यांच्या पुतण्याला, अजून काही जवळच्या सहकाऱ्यांना अमृतसरला पाठवलं होतं. तिथं गुरुद्वारा, शीख धर्म एकूणच तिथं काय त्याचा अभ्यास करा, काय ते सगळं पाहून या. पण ते नंतर पुढे चालून तो विचार पण त्यांनी सोडून दिला, कारण त्यांना तिथं लक्षात आलं की तिथं जे शीख होतात तिथं देखील काही भेदभाव पूर्णपणे लगेच संपुष्टात येतो असं नाही आहे, पुन्हा तीच अस्पृश्याची वागणूक मिळते हे त्यांच्या लक्षात आलं. नंतर मग बाबासाहेब अशा धर्माच्या शोधात होते की ज्या धर्मामध्ये माणूस म्हणून समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. प्रत्येक माणूस हा जन्मतःच समान आहे, त्याच्यामध्ये भेदभाव नाही आहे, हा विचार जो धर्म मानतो त्याच्यामध्ये आपण जायचं, हे बाबासाहेबांचं निश्चित होतं. आणि ते म्हणत होते की हिंदू धर्मामध्ये जन्मतः विषमता आहे, या धर्मामध्ये मी राहणार नाही. जिथे समानता आहे, जिथे बंधुता आहे, जिथं स्वातंत्र्य आहे, अशा धर्माचा आम्ही स्वीकार करू. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की बौद्ध धर्माचा स्वीकार करून मी हिंदू म्हणजे कमीत कमी धोका लागेल अशा प्रकारचा मार्ग निवडलेला आहे. आणि जर माझ्या मनात द्वेष असता तर मी वेगळा विचार केला असता, असं गांधीजींना त्यांनी सांगितलेलं आहे. पण मला इतिहासामध्ये विध्वंसक म्हणून माझ्या नावाची नोंद करायची नाही, म्हणून मी बुद्ध धर्माचा स्वीकार करत आहे आणि तो धर्म मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये देतो, म्हणून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पण मग ह्यातनंच जे आता म्हटलं होतं की बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही मूर्ती बसवू नयेत, गणपतीची मूर्ती बसवू नयेत असं म्हटलं जातं, ते कितपत खरं आहे? बाबासाहेबांनी जेव्हा धम्मदीक्षा घेतली नागपूरला, तेव्हा त्यांनी आपल्या समाजाला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. त्यामध्ये काही प्रतिज्ञा ह्या सदाचाराशी संबंधित आहेत आणि काही पहिल्या 4 प्रतिज्ञा ज्या आहेत त्यामध्ये असं आहे की मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देवता मानणार नाही, गौरी, गणपती यांचं पूजन करणार नाही, अशा प्रकारचे आहेत. तर त्याच्या मागं कारण असं आहे की बाबासाहेबांना ह्याची पूर्ण जाणीव होती की आपला जो अनुयायी वर्ग आहे त्याच्यामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार झालेला नाही, शिक्षित नाही आहे, अज्ञानी आहे, तितकी समज आलेली नाही आहे. आणि आज धर्मांतरण करतील पण आपल्या जुन्या प्रथा परंपरांशी चिकटून राहतील, त्याच देवी देवतांची पूजा करतील, म्हणजे ॲज गुड ॲज ते कन्व्हर्जन झालंच नाही, इफेक्टिव्ह धर्मांतरण झालंच नाही, अशी परिस्थिती होईल. त्यामुळं हा समाज पुन्हा जे हिंदू धर्मातल्या देवी देवता आहेत त्याच्याकडे जाऊ नये आणि धर्मांतरण प्रभावी व्हावं म्हणून त्या प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. आता त्याच्यावर टीका टिप्पणी होऊ शकते, वेगवेगळ्या पद्धतीनं विश्लेषण होऊ शकतं. असं काही हे नाही की बाबासाहेब स्वतःच म्हणायचे, म्हणजे कोणीही प्रेषित वगैरे ही संकल्पना तितकी त्यांना मान्यच नव्हती. महात्मा ही संकल्पना देखील त्यांना मान्य नव्हती. त्याच्यावर कोणाला त्या प्रतिज्ञा योग्य वाटू शकतात, कोणाला अयोग्य वाटू शकतात, पण त्यांनी ती प्रतिज्ञा ह्यासाठी दिलेली आहेत की जेणेकरून धर्मांतर हे प्रभावीपणे व्हावं आणि पुन्हा समाज त्याच
पूर्वीच्या प्रथा परंपरामध्ये राहून त्या चक्रात अडकून हां, आहे. म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. जो दिवस होता ज्यावेळेस शेकडो लोक जमले होते हजारोंच्या संख्येने, त्या दिवसाबद्दल थोडं सांगा, कारण तो पुन्हा त्यांच्या आयुष्यातला एक खरं तर सुवर्णाक्षरात लिहून ठेवणारा दिवस होता. तो भारताच्या सुवर्णाक्षरात लिहून ठेवणारा दिवस होता. त्याबद्दल तो 14 ऑक्टोबर 1956, म्हणजे त्यांचं महापरिनिर्वाण झालं 6 डिसेंबर 1956ला. साधारण 50 दिवस पूर्वीच त्यांनी धम्म दीक्षा घेतली. म्हणजे तो ऐतिहासिक दिवस तर होताच, पण त्याचं महत्त्व कशासाठी आहे? जर हजारो वर्षांचा इतिहास बघितला मानवाचा, तर एवढ्या मोठ्या संख्येनं लोक, जवळपास तिथे 7-8 लाख अस्पृश्य समाज जमा झाला होता. एवढ्या मोठ्या संख्येनं लोक केवळ आपल्या नेत्याचं आवाहन स्वीकारून धर्मांतरण केलंय असं एकही उदाहरण नाही इतिहासामध्ये. इतिहासामध्ये जर मास कन्व्हर्जन झालं असेल तर ते जबरदस्तीनं झालेलं आहे, बळाच्या आधारे, तलवारीच्या आधारे झालेलं आहे. पण स्वइच्छेनं आणि आपल्या नेत्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन 7-8 लाखाचा जनसमुदाय धर्मांतरण करतो, बौद्ध दीक्षा घेतो, हे जगाच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण आहे ते. त्यामुळं त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. तिथं बाबासाहेबांनी स्वतः पहिल्यांदा दीक्षा घेतली, त्याचे जे काही रिच्युअल्स आहेत ते केले आणि नंतर मग स्वतः समाजाला दीक्षा दिली त्यांनी. मग त्याच्यामध्ये त्यांनी ती प्रतिज्ञा वगैरे सगळं ते आहे. तर खूप मोठा एक ऐतिहासिक दिवस होता तो. पण हा थोडक्यात पुन्हा सूर थोडासा जाती व्यवस्थेवर आणि ह्यावरच थोडासा येतो दिसतो सुद्धा. ती जी टीका केली ती नक्की काय होती? ती कशा संदर्भात आणि कुठल्या आधारांवर त्यांनी ती टीका केली होती? कोणती टीका? जाती व्यवस्थेवर जी केली. ओके. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं, हिंदू समाजाचं तत्वज्ञान उच्च आहे. अन्य रिलिजन काय म्हणतात की सगळे हे सर्व मानव देवांची लेकरं आहेत, देवांची लेकरं आहेत. पण हिंदू धर्म काय म्हणतो? सर्वांमध्ये देव आहे, देवांचाच अंश आहेत, केवळ लेकरं आहेत असं नाही, ते स्वतःच देव आहेत, प्रत्येकजण देवाचाच भाग आहे. अशी उच्च शिकवण असताना व्यवहार मात्र भेदभावाचा आहे. समाजाचा दोष नाही, त्या समाजाला शिकवण देणारे धर्मग्रंथ चुकीचे आहेत. मग ते मनुस्मृतीचं दहन, कारण मनुस्मृतीमधूनच हे सर्व आलेलं आहे असं बाबासाहेबांची मांडणी आहे. हे चातुर्वर्ण्य असेल, हा श्रेष्ठ, तो नीच, हे सगळं तिथून आलेलं आहे. त्यामुळं ही विषमतापूर्ण व्यवस्था आहे आणि ह्याला धर्मग्रंथाचा आधार आहे. त्याच्यात परिवर्तन झाल्याशिवाय हिंदू समाजामध्ये सामाजिक समता, न्यायपूर्ण व्यवस्था निर्माण होणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. त्यावर त्यांनी एक सविस्तर पुस्तक लिहिलेलं आहे, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. ॲक्च्युअली त्यांना त्याला पंजाबमध्ये भाषण देण्यासाठी निमंत्रित केलं होतं. एक जात-पात तोडक मंडळ नावानं तिथे एक संस्था होती. मग बाबासाहेबांनी लिखित भाषण तयार केलं आणि त्यांना पाठवलं. त्याच्यामध्ये वेदावर खूप टीका केली होती. मग त्यांनी सुचवलं की तुम्ही हे वेदांबद्दल जे लिहिलं तेवढं वगळून टाका भाषणातनं. पण बाबासाहेब म्हटले की मी ते भाषण बदलणार नाही, शब्दाच्या शब्द तसाच राहील. तुम्ही जर मान्य असेल तुम्हाला तर मी भाषणासाठी येईल, नाहीतर आपण कॅन्सल करू. मग ते भाषण रद्द झालं. मग बाबासाहेबांनी ते पुस्तक स्वरूपामध्ये प्रकाशित केलं, तेच भाषण, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. मग ते प्रकाशित झाल्यानंतर गांधीजींच्या वाचनात आलं ते. गांधीजींना त्याला प्रतिक्रिया म्हणून यंग इंडियामध्ये लेख लिहिला. बाबासाहेबावर टीका केली त्यांनी उलट. मग बाबासाहेबांनी स्वतःचं भाषण, आयोजकांसोबतचा पत्रव्यवहार, गांधीजीची टीका आणि त्या टीकेला उत्तर. त्यामुळे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये फार मोठं महत्त्वाचा ग्रंथ आहे. तो प्रत्येकाने वाचला पाहिजे. हे झालं हिंदू धर्माबद्दल. मध्ये एक पुस्तक वाचनात आलं माझ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलेलं थॉट्स ऑन पाकिस्तान. अत्यंत विस्तृत त्यामध्ये त्यांनी सर्व त्या धर्माचं, इस्लाम धर्माचं वर्णन केलेलं आहे आणि पाकिस्तान बद्दल सुद्धा, निर्मितीबद्दल सुद्धा बऱ्याच गोष्टी बोलल्यात. त्याबद्दल थोडं सांगा. आता बाबासाहेबांबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते, जेव्हा त्यांच्या संबंधी काही भाषण केलं जातं, तेव्हा बाबासाहेबांच्या केवळ एका पैलूचाच विचार होतो, समाज क्रांतिकारक, समाज सुधारक, समाज क्रांतिकारक बाबासाहेब हेच जास्त मांडले जातात. पण बाबासाहेबांची ही दुसरी एक बाजू आहे. बाबासाहेबांनी फाळणीबद्दल फार विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. एक मला वाटतं एक 500 पानाचा ग्रंथ आहे तो, थॉट्स ऑन पाकिस्तान. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की हिंदू आणि मुस्लिम हे 2 समाज नसून 2 राष्ट्र आहेत.
दोन समाज वेगळं आणि राष्ट्र वेगळं, ह्या दोन भिन्न संकल्पना आहेत. आणि एका देशामध्ये दोन राष्ट्र राहू शकत नाहीत. त्यामुळं फाळणी केली पाहिजे अशी त्यांची भूमिका राहिलेली आहे. मग त्याच्यासाठी जी कारणं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण 1000 वर्षाच्या इतिहासाचा त्यांनी आढावा घेतलेला आहे. जेव्हा मोहम्मद बिन कासिमचं आक्रमण झालं आपल्या देशावर, तेव्हापासून ते मग अहमद शाह अब्दालीच्या आक्रमणापर्यंत सगळा तो इस्लामिक आक्रमणांचा इतिहास त्यांनी सांगितलेला आहे. त्या आक्रमणांचा हेतू काय होता ते सांगितलेलं आहे, की ही आक्रमणं भारताला इस्लाममध्ये रूपांतरित करण्यासाठीची आक्रमणं होती. त्यांना ह्या देशातला जो अनेक ईश्वरवाद आहे, मूर्तीपूजा आहे, ती नष्ट करायची होती आणि इथे इस्लामची स्थापना करायची होती. बुत शिकन वगैरे ते त्यातच हां, बाबासाहेब. त्याच्यामध्ये गाजी काय असतं, बुत शिकन काय असतं, म्हणजे मूर्त्या तोडणारा, बुद्धांच्या मूर्त्या तोडणारा विशेषतः त्याला बुत शिकन अशी पदवी इस्लाममध्ये मिळते. बुद्ध म्हणजे बुद्ध. गाझी म्हणजे जिहादी योद्धा, तो गाझी. आणि ह्या इतिहासामधून जे आदर्श समोर आलेले आहेत हिंदू आणि मुसलमानांचे, ते देखील विरोधी आहेत. म्हणजे भारतातला मुस्लिम समाज हा इस्लामिक आक्रमणकर्त्यांना आपला आदर्श म्हणून पाहतो. घोरी, बाबर, औरंगजेब. आणि हिंदू समाज पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, लचित बरफुकन ह्यांना आपला आदर्श म्हणून पाहतो. आणि हे केवळ त्यांचे आदर्श हे केवळ भिन्न आहेत असं नाही, तर परस्परांचे शत्रू आहेत. त्यामुळे ह्यांच्यामध्ये ऐक्य होऊ शकत नाही अशी बाबासाहेबांची मांडणी आहे. सार्वभौम लोकशाही गणराज्य म्हणून वाटचाल करायची, एक राष्ट्र म्हणून वाटचाल करायची असं नाही. इस्लामला राष्ट्र हे मान्यच नाही आहे. ते पॅन इस्लामिझमचा कन्सेप्ट आहे. जगभरातला मुस्लिम समाज हा आपली भावकी आहे, तो आपला बंधू आहे. आपला शेजारी राहणारा हिंदू आपला बंधू नाही आहे, तो काफिर आहे. पण मध्य आशियात राहणारा एखादा मुस्लिम तो आपला बांधव आहे. त्यामुळं त्यांची निष्ठा ही इस्लाम धर्मावर आहे, एखाद्या भूमीवर, देशावर, राष्ट्रावर नाही आहे. त्यामुळं खरा मुसलमान, धार्मिक मुसलमान हा देशभक्त असू शकत नाही अशी बाबासाहेबांची मांडणी आहे. आता जर समजा एक समाज औरंगजेबाला आदर्श मानत असेल आणि दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांना, तर ते ऐक्य होऊ शकतं का? औरंगजेब ह्या देशाचा आदर्श म्हणून हिंदू समाज कधी स्वीकार करू शकतो का? नाही. पण मुस्लिम समाजामधला एक वर्ग आहे, संपूर्ण नसतील, कोणी त्याचा सर्वे केला नाही, पण औरंगजेबाला देखील आदर्श मानणारा एक वर्ग आहे. तर ऐक्य कसं होऊ शकतं? जो औरंगजेब जो 17व्या शतकातला अल बगदादी होता, 17व्या शतकातला लादेन होता, त्याला आदर्श मानणारा वर्ग असेल तर ह्या दोन समाजामध्ये ऐक्य होऊ शकत नाही. आणि तीच भूमिका बाबासाहेबांनी मांडलेली आहे थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये. सविस्तर मांडणी करून बाबासाहेब म्हणतात की पार्टिशन करणं हेच योग्य आहे. पण त्या काळातही हे सगळं मांडत असताना त्यांच्यावर टीका होतच होती, नंतरही झाली. म्हणजे अशी टीका झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये कुठला भागच घेतला नाही. म्हणजे अरुण शौरींनी त्यावर पुस्तकही लिहिलेलं आहे आपल्याला दिसतं. मग त्याबद्दल काय सांगा? अनेक जण ही टीका करतात बाबासाहेबांवर की बाबासाहेबांनी स्वातंत्र्यासाठी काय केलं देशाच्या. आता स्वातंत्र्य चळवळ म्हणून आपल्याला कोणता इतिहास सांगितला जातो की गांधीजींनी असं केलं, काँग्रेसनी असं केलं. काँग्रेसनी त्या संपूर्ण काळामध्ये, गांधीजींच्या काळामध्ये 3 प्रमुख आंदोलनं केली. एक पहिलं असहकार आंदोलन 1920-21च्या दरम्यान. ते खिलाफत आंदोलन आणि असहकार आंदोलन एकच होतं. 1930-31च्या दरम्यान मिठाचा सत्याग्रह म्हणून एक आंदोलन केलं आणि 1942ला एक भारत छोडो आंदोलन. हे 3च आंदोलन आहेत. 3 आंदोलनाच्या पलीकडे काही नाही आहेत. आता पहिलं आंदोलन जर घेतलं तर ते असहकार आंदोलन जे गांधीजी म्हणत होते ते खिलाफत आंदोलन होतं. ते खिलाफत आंदोलन काय होतं? तर तेव्हा पहिलं महायुद्ध झालं होतं आणि जे इस्लामिक खिलाफत होती तुर्किस्तानमधली, ऑटोमन एम्पायर, त्याचे तुकडे केले होते ब्रिटिशांनी. कारण ब्रिटन हा विजयी राष्ट्र होता पहिल्या महायुद्धात सुद्धा. आणि खलिफा जो इस्लामचा प्रमुख असतो, म्हणजे राज्यप्रमुख आणि धर्मप्रमुख अशा दुहेरी भूमिकेत असतो तो खलिफा. म्हणजे जगभरातल्या मुस्लिम समुदायाचा प्रमुख तो खलिफा, त्याची गादी विसर्जित करण्यात आली होती. खिलाफत आंदोलन म्हणजे ब्रिटिशांच्या खिलाफ भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेलं आंदोलन असं नाहीये. ते चुकीचा अर्थ काढला जातो. तो खिलाफत म्हणजे विरोधातलं आंदोलन असं नाहीये. कॅलिफेट, इस्लामिक कॅलिफेट वाचवण्यासाठी केलेलं आंदोलन खिलाफत आंदोलन. गांधीजींनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला आणि काँग्रेसला त्या आंदोलनामध्ये सहभागी केलं.
का सहभागी केलं? गांधीजींना वाटलं आत्ता आपण खिलाफत आंदोलनाला सपोर्ट केलं तर मुस्लिम समाज स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी होईल आणि आपलं नेतृत्व स्वीकारेल असं गांधीजींना वाटलं. पण ते शक्य झालं नाही. 1935 नंतर ह्या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी काही आंदोलन केलं पाहिजे अशी परिस्थितीच नव्हती. मिळणारच आहे स्वातंत्र्य, ब्रिटिश हे देणारच आहेत स्वातंत्र्य तुम्हाला, पण तुम्ही हिंदू मुस्लिम अन्य समुदाय ह्यांनी एकत्रित येऊन तुम्हाला कशा प्रकारची राज्यघटना पाहिजे हे पहिले निश्चित करा. तेव्हा सुभाषचंद्र बोस तिकडे जपानच्या मदतीनं हे केलं होतं, आझाद हिंद सेना उभी करून ब्रिटिश एम्पायरवर आक्रमण केलं होतं. ती एक थ्रेट होती, बरोबर. आता ती एक काही जण मांडणी करतात की ते सुभाषचंद्र बोस यांना जर यश आलं असतं तर गांधीजी आणि काँग्रेस हे ब्रिटिशांसोबत त्यांनी जुळवून घेतलं किंवा ब्रिटिशांचे हस्तक होते असं म्हणायला नको, म्हणून सडनली गांधीजीने एक आंदोलन उभं केलं की आमच्यामुळं स्वातंत्र्य मिळालं काँग्रेसमुळं, नाहीतर त्याचं क्रेडिट सुभाषबाबूंना जाईल अशी एक मांडणी होते. पण ते काही लोकांचं ते तर्क आहे, म्हणजे निष्कर्ष आहेत. केवळ काँग्रेसच्या आंदोलनात सहभाग घेतला नाही किंवा गांधीजींना समर्थन केलं नाही म्हणून स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नाही किंवा देशद्रोही होते, ही टोटली चुकीची मांडणी आहे. हे सगळे प्रसंग आतापर्यंत बघितले आपण. भरपूर घडणारं सतत काहीतरी घटना घडतायत असं आयुष्य आहे. काही दुःखद प्रसंग घडलेत की ते त्यांच्या मनावर खूप प्रभाव करून गेले, तसंच काही सुखद प्रसंग. आता बाबासाहेबांच्या जीवनाचा जर समग्रतेने विचार केला, संपूर्ण त्यांच्या जीवनाची टाईमलाईन जर आपण पाहिली, त्याच्या दुःखाचे प्रसंग म्हणायचे झाले तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर ते कोरेगावचं प्रकरण, जे रेल्वेनं ते तिथे गेले आणि तिथे त्यांना बैलगाडीसुद्धा मिळू शकली नाही. दुसरं, बडोद्याला जेव्हा ते नोकरीसाठी गेले होते गायकवाड संस्थानामध्ये, तिथे देखील त्यांना खूप वाईट अनुभव आला. एकतर ते हाताखालचे कर्मचारी देखील सवर्ण समाजातले ते फाईल फेकून असे टाकायचे, हाताने द्यायचे नाहीत, टेबलवर ते असे फेकायचे दूरनं, ते एक. आणि ज्या वसतिगृहात ते राहत होते ते पारसी वसतिगृह होतं, म्हणजे तिथं भाड्यानं राहायचे, ते खोली घेतली होती. पण ते नाव त्यांनी लपवलं होतं बाबासाहेबांनी, आपण अस्पृश्य समाजातून आहोत हे कळणार नाही अशा पद्धतीने त्यांनी तिथं हे केलं होतं. पण ते नंतर समजलं पारसी लोकांना की हे इथं राहणारी व्यक्ती अस्पृश्य समाजातील आहे. तेव्हा तिथले काही गुंड लोक म्हणा, त्यांनी लाठ्या काट्या घेऊन आले तिथं बाबासाहेब जिथं राहत होते त्या खोलीवर. म्हणजे मारामारीचाच प्रसंग होता, मारलंच असतं त्यांनी, हल्लाच केला असता. पण बाबासाहेबांनी तिथं नमतं घेतलं आणि तिथून बाबासाहेबांनी त्यांना निघून जावं लागलं. तो एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात खूप दुःखदायक आहे. म्हणजे बाबासाहेब जेव्हा ते नंतर लिहून ठेवलेलं आहे त्यांनी, जेव्हा केव्हा मला तो प्रसंग आठवतो तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू येतात. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या पत्नीचं जेव्हा निधन झालं, रमाई आंबेडकर, तो एक सगळ्यात मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला होता. कारण रमाबाईंनी जे त्यांना सपोर्ट केलं होतं शिक्षणामध्ये, अमेरिकेला गेले, लंडनला गेले, सगळे ही जी मुवमेंट चालवत होते ते, त्याच्यामध्ये कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या वगैरे सांभाळण्याचं काम, सगळा सपोर्ट म्हणून रमाबाई होत्या. त्यांच्या निधनाचा प्रसंग हा एक सगळ्यात मोठा आहे. आणि सुखद म्हणता येईल तर एकतर जेव्हा ते अमेरिकेला गेले आणि तिथं जे पाहिलं त्यांनी, जो अनुभव घेतला, अमेरिकेमध्ये ज्या डिग्र्या प्राप्त केल्या, लंडनमध्ये केल्या, तो एक फार मोठी उपलब्धी त्यांच्या आयुष्यामध्ये होती. कारण भारताच्या इतिहासामध्ये अस्पृश्य समाजातून एवढं उच्च शिक्षण घेतलेली तत्कालीन एकमेव व्यक्ती म्हणजे आंबेडकरच होते. त्यामुळे जेव्हा त्या डिग्र्या प्राप्त झाल्या तेव्हा तो त्यांच्यासाठी फार मोठा आनंदाचा क्षण होता. नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये बघितलं तर जे त्यांनी आंदोलनं केली, चौदार तळे असेल, काळाराम मंदिर असेल, पर्वती, हे त्याच्यामध्ये खरं पाहता यश आलं नाही बरं का. आंदोलनं झाली, मुद्दा चव्हाट्यावर आला, लोकजागृती झाली, पण सर्रास प्रवेश मिळाला का त्या आंदोलनामुळे सगळ्यांना मंदिरामध्ये किंवा पानवट्यावर वगैरे? नाही मिळाला ना. त्यामुळे एका अर्थी ते अयशस्वीच झालं आंदोलन म्हणावं लागेल ना. पण लोकजागृतीच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं होतं. लोकांमध्ये एक जाणीव निर्माण झाली अन्यायाची आणि आपल्या हक्काप्रती जाणीव निर्माण झाली. त्या दृष्टीनं त्या आंदोलनाचं फार मोठं महत्त्व आहे. त्यामुळं त्यांच्या आनंदाचा क्षण म्हणायचा झाला तर जेव्हा ते घटना समितीमध्ये गेले आणि मसुदा समितीचे अध्यक्ष झाले ना, तो एक खूप मोठा आनंदाचा प्रसंग होता. कारण आता त्यानंतर या राष्ट्राला पुढची दिशा देण्याची जबाबदारी बाबासाहेबांकडे आली होती. एक संधी चालून आली होती आणि त्यांचा त्यांनी परिपूर्ण उपयोग केला.
आणि म्हणूनच आज त्यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो, आधुनिक भारताचे निर्माते म्हणतो. तो एक त्यांच्यासाठी खूप आनंदाचा प्रसंग निश्चितच असणार आहे. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे 3 महत्त्वाची वाक्य आपल्याला बाबासाहेबांनी दिली. पण त्याच्या पुढे जाऊनही त्यांची शिकवण काय सांगा? आता शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे जे ब्रीदवाक्य आहे ते कुठून आलेलं आहे? जेव्हा बाबासाहेबांनी पहिल्यांदा बहिष्कृत हितकारिणी सभा ह्याचं गठन केलं होतं, त्या सभेचं ते ब्रीदवाक्य होतं. आज आपण काय घेतलं पाहिजे बाबासाहेबांच्या याच्याकडनं? तर सगळ्यात मोठं म्हणजे कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपण कर्तृत्व करू शकतो, परिस्थितीवर मात करून पुढे येऊ शकतो, आपले न्याय हक्क मिळवू शकतो, आपलं उचित स्थान प्रस्थापित करू शकतो. हे बाबासाहेबांच्या सगळ्या जीवनातून आपल्याला दिसून येतं. दुसरं म्हणजे बाबासाहेबांना ज्ञानसूर्य म्हटलं जातं. ज्ञानाची प्रचंड ध्यास, एकदम त्याला काय म्हणतात, म्हणजे बाबासाहेबांना हाव कशाची होती? पुस्तकं आणि ज्ञान ह्याचं होतं. तर अभ्यास, ज्ञान मिळवणं आणि अजून एक म्हणजे काय शिकता येईल तर रॅशनॅलिझम, विवेकवाद. बाबासाहेब हे कुठं अंधभक्ती म्हणजे शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य मानणाऱ्यापैकी नव्हते. आपल्या बुद्धीला जे पटेल, तर्कावर जे टिकेल तेच आपण स्वीकारलं पाहिजे. हा बाबासाहेबांच्या जीवनाचा एक संदेश आहे. त्यामुळं बाबासाहेबांकडनं आपण परिस्थितीवर मात करणे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे, ज्ञान मिळवणे, विवेकवाद स्वीकारणे आणि आधुनिक मूल्यांचा स्वीकार करणे, समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुता आहे, न्याय आहे. एखाद्याला ह्या महापुरुषाचा अनुयायी व्हायचं असेल किंवा आपण म्हणूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचा अभ्यास करायचा असेल तर त्याने कुठल्या संदर्भांचा अभ्यास करावा आणि कसा करावा? आता सर्वात प्रथम तर असं म्हणता येईल की त्यांचे सगळे समग्र खंडच आहेत शासनाने प्रकाशित केलेले. पण ते सगळे समग्र खंड वाचण्यासाठी सगळ्यांना वेळ मिळतोच असं नाही आहे. कमी वेळेमध्ये जर त्यांचं जीवनचरित्र जाणून घ्यायचं असेल तर एक पहिलं ऑथेंटिक बायोग्राफी ज्याला म्हणतात ती धनंजय कीर यांनी लिहिलेली. त्यांनी चेक करायला दिली होती ना? हां, ते म्हणजे त्यांच्या हयातीमध्ये पूर्ण झालेलं आणि जे बाबासाहेबांच्या डोळ्याखालनं गेलेलं जर चरित्र असेल तर ते धनंजय कीर यांनी लिहिलेलं आहे. दुसरं म्हणजे बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेलं साहित्य काय वाचायचं असेल तर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा एक ग्रंथ वाचलाच पाहिजे आणि थॉट्स ऑन पाकिस्तान हा दुसरा ग्रंथ. दोन तरी वाचलेच पाहिजेत. आणि तिसरं म्हणजे घटना समितीमध्ये त्यांनी जी भाषणं केलेली आहेत ते. बस हे 3 वाचा तुम्ही, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, थॉट्स ऑन पाकिस्तान आणि घटना समितीमधले बाबासाहेबांची भाषणं. तुम्हाला बाबासाहेब बऱ्यापैकी समजतील. आणि धनंजय कीरांचं एक आहे. क्या बात आहे सर, थँक्यू सो मच. आज तुम्ही इथं आलात आणि खरं तर म्हणजे अर्थतज्ञ म्हणायला हरकत नाही, ज्ञानसूर्य म्हणायला हरकत नाही, हे सगळे पैलू एकत्र आणून देशाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला दाखवले, इतिहासातनं आपण समजून घेतले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मंडळी, ह्या सगळ्या गप्पा झाल्यानंतर मला खरं तर एकच वाटतं की भारतरत्न हा सुद्धा खूप छोटा शब्द आहे. विश्वरत्नच म्हटलं पाहिजे असं हे व्यक्तिमत्व आहे, असा हा त्यांचा इतिहास आहे, असं हे त्यांचं चरित्र आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजेच हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचवेल. तुम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुठली पुस्तकं वाचली असतील, त्यांचे विचार तुम्ही आत्मसात केले असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इतिहासाचे असे अजून विषय आहेत ते कुठले असावेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन इतिहासासोबत. धन्यवाद.